जय श्रीराम. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान सनः प्रभू. अर्थात कल्पवृक्षाखाली आराम करणारा म्हणजेच बाग वनात राहणारा, सर्व आपदांचा सर्व संकटांचा नाश करणारा, तिन्ही लोकात आवडणारा असा श्रीमंत तो आमचा प्रभू श्रीराम आहे. तरुणरूप संपन्न सुकुमारौ महाबलौ पुंडलीक विशालाक्ष चिरकृष्णाजिनांबरौ. इथून पुढचे श्लोक हे राम आणि लक्ष्मण या दोघांना स्तुती करणारे आहेत. जे तरुण आहेत, रूपसंपन्न आहेत, सुकुमार आणि महाबली आहेत. पुंडलिक म्हणजे कमळाप्रमाणे विशाल डोळे ज्यांचे आहेत, जे चिरकृष्णाजिनांबरौ म्हणजेच काळविटाचे कातडे वस्त्र म्हणून वापरतात असे आमचे श्रीराम आणि लक्ष्मण. फलमूलाशिनो दान्तो तापसौ ब्रह्मचारिणो पुत्रौ दशरथस्येतो भ्रातरौ राम लक्ष्मणौ. अर्थात जे फळ कंदमुळे खाऊन राहतात, तापसौ ब्रह्मचारिणौ म्हणजे ते दोघे तपस्वी आहेत, ब्रह्मचारी आहेत, जितेंद्रिय आहेत असे दशरथाचे पुत्र म्हणजेच आमचे श्रीराम आणि लक्ष्मण. परवाच एका अज्ञानी राजकारणाने असं म्हणलं होतं की राम मांसाहारी आहेत, पण ज्याला बहुतेक रामरक्षा माहीत नसावी